न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। डॉक्टर सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार। संगमनेर किंवा राहुरी या मतदारसंघातून इच्छुक। मला आता वेळ आहे। शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। ज्या तालुक्यात उमेदवारीबाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे। श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्या समोर पर्याय असल्याचे सूचक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दौऱ्यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्यात। या मतदारसंघातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा सर्वपरी तेच आहेत। त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे। लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य हेच आहेत। पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो। नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते। त्याच पद्धतीने विधानसभेला कुणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात गैर काहीच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे। कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्ट आहे। त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्या समोर आहेत। कारण याही तालुक्यात अनेक जण इच्छुक आहेत। त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत। माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे। पक्षाने आदेश दिला तर त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सूचक वक्तव्य माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। नाही, आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे। कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे। तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे। पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्याला संधी देईल। तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे। आता राहिला मुद्दा माझा, मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू, आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची, उमेदवारी मागायची। त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडून मला संधी पक्ष दिली पाहिजे तो पक्षाकडे मागणी करू शकतो। शेजारचा मतदारसंघ तुम्ही म्हटले नाही, कोणता मतदारसंघ असा डोक्यात घेऊन तुम्ही सध्या विचारात आहात? आणि आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे, तर तिकडे शिवेला राहुरी आहे, तिकडे संगमनेर आहे। कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी कोणावर लादत नाही स्वतःला, पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं। कधी कधी 4-4 लोक असतात, 3-3 लोक असतात। तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल, शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे। मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली। जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जर आता राहुरीमध्ये कर्डिले साहेब आमचे तिथं आहेत, मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलं। तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कर्डिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे। असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं, तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू। आता संगमनेर ए आणि राहुरी बी, तर यापैकी प्रायोरिटी कशाला आहे? A+B=C। पाहिलं तर जागा वाटप उशिरा झालं, नाव उशिरा जाहीर झाली, त्याचा फटका बसला। त्या अनुषंगाने विधानसभेला ही परिस्थिती पुन्हा येऊ नये असं वाटतंय? मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाहीये। बरीचशी चर्चा बंद दारी आड झालेली आहे
बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात, बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो. ओके. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.